नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून. नातेवाईकांच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती संदर्भात संवाद सुरू. सूत्रांची माहिती, कुठलाही प्रस्ताव किंवा युतीबाबत दोन्ही भावांमध्ये कोणतीही थेट चर्चा झालेली नसल्याची ही माहिती. ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही काळाची गरज. किशोरी पेडणेकरांची मनसे शिवसेना युतीवर प्रतिक्रिया. युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याची ही प्रतिक्रिया. जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत. देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना लेखानेच प्रत्युत्तर. विधानसभेचा पराभव राहुल गांधी आणि मित्र पक्षांच्या जिव्हारी लागला. राहुल गांधींचं टीकास्त्र. जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही. लोकांच्या अपमानाचा निषेध करत असल्याची ही टीका. काँग्रेसच्या काळात 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट निवडले. मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्येच मतदार वाढले. फडणवीसांचा दावा. तर राहुल गांधी उगाच जुने मुद्दे उकरत असल्याची ही टीका. मतदानाचा टक्का अचानक वाढला म्हणणं हास्यास्पद. फडणवीसांची काँग्रेसवर टीका. तर शेवटच्या तासात टक्का वाढला म्हणणाऱ्यांनी दर तासाचा वेग पाहावा. फडणवीस आकडेवारीसह लेखातून फडणवीसांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अंगाचा तिळपापड झालाय. देशातील 14 प्रमुख वृत्तपत्रांमध्ये राहुल गांधींचा लेख छापून आल्यामुळे भाजप उघडा पडलाय. संजय राऊतांची प्रतिक्रिया. फडणवीसांनी नवीन ग्रंथ लिहावा, नवीन गीता लिहावी. संजय राऊतांची टीका. तुमचा विजय कसा झाला, अजित पवार शिंदे कसे जिंकले हे अख्ख्या जगाला माहिती आहे. राऊतांचा टोला. राहुल गांधींना आणि मुख्यमंत्री फडणवीस दोघांना त्यांचा मत मांडण्याचा अधिकार. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. कुणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्रीच. धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांच्या स्थगितीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंचा इशारा. शिवसेना आमदार निलेश राणेंची मंत्री नितेश राणेंना समज. नितेश यांनी जपून आणि गोष्टीचं भान ठेवून बोलावं. निलेश राणेंचा सल्ला. आपण महायुतीत आहोत हे विसरून चालणार नाही. धाराशिवमधील वक्तव्यावरून निलेश राणेंची नाराजी. निलेश राणेंच्या एक्स पोस्टला नितेश राणेंचं प्रत्युत्तर. निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात म्हणत नितेश राणेंकडून स्माइली पोस्ट. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावर येणार. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहतील. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बच्चू कडूंचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत अन्नत्याग आंदोलन. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. कडूंचा इशारा. खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन. कुर्ला मदर डेअरीचा भूखंड अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जनआक्रोश. धारावी पुनर्विकास विरोधात ठाकरेंच्या सेनेचं उद्या मुंबईत आंदोलन. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन अंतर्गत आंदोलन. कोल्हापुरातील विशाळगडावर जाण्यास भाविक आणि पर्यटकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी. गडाच्या पायथ्याला कागदपत्रांची तपासणी करून सोडलं जात असल्यानं गडावर भाविकांची देखील गर्दी. कोल्हापुरातील विशाळगडाची अतिक्रमणातून सुटका होण्यास सुरुवात. 106 अतिक्रमणं काढण्यात आली असून अजून 50 अतिक्रमणं काढणं बाकी आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असल्याची सूत्रांची माहिती. बनावट पासपोर्टच्या आधारे कॅनडात तो गेला होता. मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियासह 7 जणांना समन्स. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स. ईडीकडून मुंबई आणि केरळ राज्यातील कोची, त्रिसूर येथील एकूण 18 ठिकाणांवर छापे. शशांक हगवणे आणि सुशील हगवणे याचा ताबा उद्या पुणे पोलीस घेणार. बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी चौकशी करणार. पालघर शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश ढोडीला अखेर 5 महिन्यांनंतर अटक. फरार असलेल्या अविनाश ढोडीला दादरा नगर हवेलीच्या परिसरातून अटक करण्यात आली आहे. तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर गाभाऱ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीनं लोखंडी बार आणि फ्रेम लावून उपाययोजना. त्यामुळे गाभाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगला मूषक बंदोबस्ताचा प्रयोग. नाट्य रसिकाच्या कपड्यात उंदीर घुसल्याच्या प्रकारानंतर महापालिकेकडून स्वच्छता मोहीम हाती. 32 वर्षांनंतर साताऱ्यात पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. साताऱ्याला चौथ्यांदा मिळाला आयोजनाचा मान.
रायगडच्या दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित पर्यटन मार्केट सुविधा उपलब्ध होणार। प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला नवी दिशा मिळेल, खासदार सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त। धाराशिव जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार, मंत्री नितेश राणेंची घोषणा। मत्स्य व्यवसायासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याच्या जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींच्या मागणीला नितेश राणेंचा हिरवा कंदील। सध्या 6 पदरी असलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता थेट 10 पदरी होणार। येत्या 10 दिवसात यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल। मेट्रो 1 ची दैनंदिन प्रवासी संख्या 5,47,000 वक्तशीरपणातही मेट्रो 1 अव्वल। घाटकोपर अंधेरी स्थानकातून सर्वाधिक प्रवासी संख्या। घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 ला आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत। 11 वर्षात तब्बल 111 कोटी प्रवाशांनी मेट्रो 1 मधून प्रवास केला। 11 वर्षांमध्ये घाटकोपर वर्सोवा दरम्यान 12 कोटी 6 लाख मेट्रो फेऱ्या धावल्या। कला पदविका अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत। नव्या बदलानुसार आता इयत्ता 10वी नंतर थेट पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहे। मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आवश्यकता नाही। देशभरातील मागील 24 तासात कोरोनाचे आणखी 4 बळी, मृतांची संख्या 59 वर। सध्या देशात 5,755 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत। नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ। नाशिकमध्ये 1 कोरोना रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य विभाग सतर्क। जिल्हा रुग्णालयामध्ये 15 बेडचा कोरोना कक्ष स्थापन। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। 4 धरणं मिळून 18.70% पाणीसाठा उपलब्ध आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी 4% जास्त पाणीसाठा। 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार। येत्या 5 ते 6 दिवसात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। जालन्यातील काही गावांना वादळी पावसाचा फटका। घरावरील पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडांची पडझड। एका महिलेसह 2 जण जखमी। नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर झाडही उन्मळून पडल्याच्या घटना। छत कोसळल्यानं जनावरं जखमी। नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान। परिणामी भाज्यांच्या दरात वाढ। 50 ते 60 रुपये किलो दरानं फळभाज्या तर 40 ते 80 रुपये किलो दरानं पालेभाज्यांची विक्री। महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्यांचं मोफत वाटप। 100% अनुदानावर बियाणांचं वाटप। केंद्रानं सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपयांवरून 5,328 केला, पण खाद्यतेलावरचे आयात शुल्क कमी केल्यामुळे हमीभाव शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता धुसर आहे। राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी नवीन नियमावली। कर्जाची परतफेड न केल्यास आता संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार। त्यानंतरही कर्ज थकवल्यास 1 महिन्याच्या आत संचालक मंडळ बरखास्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय। परभणीत दम्यासाठी मृगाची गोळी देण्याची परंपरा आहे। ऐन मृग नक्षत्राला गोळी खाण्यासाठी झुंबड उडते। राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो लोक परभणीत दाखल झाले। शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिलांचा मालेगावमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या कार्यालयावर मोर्चा। पगारवाढ, विमा संरक्षण, किमान वेतनवाढ यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी इगतपुरीतील बोगद्याजवळ अपघात झालाय। अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बसला निवळीत भीषण अपघात। 2 गाड्या 1 गोठा जळून खाक। घरांनाही आग लागली आहे। अपघातात जखमी झालेले सर्व शिक्षक आहेत। चंद्रपुरात पिकअप चालकाची मुजोरी। बल्लारशा टोल नाक्यावर गाडी थेट टोलनाका कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली। घटना सीसीटीव्हीत कैद। टोल कर्मचारी संजय वांड्रे अपघातात जखमी। ओव्हरटेक करून कट मारल्याचा आरोप करत एका व्यक्तीला मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याकडून गोंदियात मारहाण करण्यात आली। 19 मेच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पोलिसांनी कारवाई करत संबंधित पोलिसाला निलंबित केलंय। करमाळा तालुक्यातील अर्जुन नगरमध्ये शेतीच्या कारणावरून एकाची हत्या। शेताच्या बांधावरील झाडं काढण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती।
आणि आत्ताची एक महत्त्वाची अपडेट बघूयात। मुंबई गोवा महामार्गावरती पलटी झालेल्या टँकरमधून गॅस काढण्याच्या प्रोसेसला आता सुरुवात झाली आहे। आणखी किमान 3 तास मुंबई गोवा महामार्ग यामुळे बंद राहणार आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरती पलटी झालेला हा टँकर पलटी झाला होता आणि त्यातून आता गॅस काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आणखी किमान 3 तास त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग आता बंद राहणार आहे। आणि बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूया। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या पंचवटीत 10 ते 15 जणांच्या टोळक्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, हातात कोयता आणि दांडके घेऊन फिरणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नादी शिवारात कांदा चाळीला आग लागली। वीज कोसळून लागलेल्या आगीत 5 ते 6 ट्रॅक्टर आणि कांदा जळून खाक झालाय। सोलापूर शहराची शांतता भंग करणाऱ्या एका महिलेसह 4 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई। यांच्यावर मारामारी करणं, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं, महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत। गोंदियात धान उत्पादकांचे रब्बी हंगामातील 141 कोटींचे चुकारे थकलेत। जिल्ह्यातील 13,000पेक्षा जास्त शेतकरी थकीत चुकाऱ्यामुळे अडचणीत। सोलापुरातील बार्शीत बियाणं आणि खत विक्रीच्या दुकानातून चक्क कांदा बियाणांची चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। दोघांकडून 15 किलोच्या बियाणांच्या 2 गोण्या लंपास, एकूण 84,000 रुपयांचे बियाणे चोरीला। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातून 7 दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे। बीडमधून दुचाकी विक्री करत असताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडलं। खासदार उदयनराजेंच्या स्टाईलची लहान मुलांना देखील भुरळ। साताऱ्यात एका 3 वर्षाच्या चिमुकल्यानं उदयनराजेंना पाहून उडवली कॉलर। अवाक होत उदयनराजेंनी हात जोडले। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्याच्या मेडशीत दाखल झाली आहे। नागझरी, पारस, भौरत, अकोला, वाडेगाव मार्हे पालखी पातूर घाटातून वाशिम जिल्ह्यात त्याची ही ड्रोन दृश्य। वर्ध्यात संत केजाजी महाराज पालखीत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी। काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षानं आयोजित केलं होतं आरोग्य शिबिर। हिंदू साम्राज्य दिनानिमित्त मालेगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन। यावेळी नागरिकांकडून स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव। रायगडच्या पोलादपूर तालुक्यात बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून गोशाळेला गाय वासरू दान करण्यात आलं। कुर्बानी न देता मुस्लिम नागरिकांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। पार्लेश्वर प्रतिष्ठानचं जुहू बीचवर स्वच्छता अभियान। यावेळी पार्लेश्वर गोविंदा पथकानं मानवी मनोरा रचून समुद्र वाचवा, देश वाचवा असा सामाजिक संदेश दिला। कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ES जयराम यांचा राजीनामा। चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बंगळुरूमधील चेंगराचेंगरीत 21 वर्षीय भौमिकचा मृत्यू। स्मशानभूमीतच वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला। पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर LOCवर दहशतवाद्यांच्या भेटीला। मुनीरनं सैनिकांसोबत बकरी ईद साजरी केली। सैनिकांना सतर्क राहण्यास देखील सांगितलं। हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंग यांची समोरासमोर चौकशी होणार। जसबीरच्या फोनमध्ये 150 पाकिस्तानी संपर्क आढळलेत। आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा ABP माझा।